नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण विज्ञान व तंत्रज्ञान 9व्या वर्गाचा अभ्यासत आहोत। त्यामध्ये आपण आज विज्ञानचा 15वा धडा अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। धडा 15वा, सजीवांमधील जीवन प्रक्रिया। वनस्पतींना नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, सोडियम सारख्या अकार्बनी पदार्थाची आवश्यकता असते। जमीन हा या पदार्थाचा सर्वात जवळचा आणि समृद्ध असा स्रोत आहे। वनस्पतीमुळे जमिनीतील हे पदार्थ शोषून घेतात आणि त्याचे परिवहन करतात। जलवाहिन्या व रसवाहिन्या हे कार्य करत असतात। जलवाहिन्या पाणी नेतात आणि रसवाहिन्या अन्न वहन करतात। वनस्पतीचे सर्व भाग या संहनी ऊतीशी जोडलेले असतात। ओक ही वनस्पती तिच्या पानांमार्फत एका वर्षात सुमारे 1,51,000 लिटर पाणी बाष्प उत्सर्जित करते, तर 1 एकर क्षेत्रातील मक्याची पिके दिवसाला 11,400 ते 15,100 लिटर पाणी बाहेर फेकतात। पानामध्ये तयार झालेले अन्न वनस्पतीच्या प्रत्येक पेशीकडे पोहोचविले जाते। अमिनो आम्ल सोडून जास्तीचे अन्न मूळ, फळे आणि बिया मध्ये साठवले जाते। या क्रियेला पदार्थाचे स्थानांतरण किंवा ट्रान्सलेशन असं म्हटलं जातं। पदार्थाचे स्थलांतर ही साधी भौतिक क्रिया नाही, तर तिला ऊर्जेची गरज असते। ही ऊर्जा ATP पासून मिळते। नको असणारे घातक पदार्थ शरीराबाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला उत्सर्जन असं म्हणतात। अनावश्यक व टाकाऊ असे पदार्थ साठवून राहणे हे घातक आहे। त्यामुळे जसे सजीवांमध्ये उत्सर्जनाची क्रिया होते, तसेच आपणालाही आपल्या परिसरातील, घरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे असते। यातून आरोग्य संपत्तीची सुरुवात होईल। यानंतर मानवी उत्सर्जन संस्थेची वृक्कची जोडी म्हणजे पेअर्स ऑफ किडनी आणि मूलमूत्राची जोडी पेअर्स ऑफ युट्रस आणि मूत्राशय युटिलिटी ब्लॅडर आणि मूत्रोत्सर्जन नलिका म्हणजेच युट्रा चा समावेश होतो। वृक्कामार्फत रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ वेगळे करून मूत्र तयार केले जाते। आता उदराच्या पाठीमागचा बाजूस पाठीच्या कण्याच्या प्रत्येक बाजूस एका याप्रमाणे घेवड्याच्या बियाच्या आकाराची 2 वृक्के असतात। वृक्के म्हणजे किडनी। वृक्कातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला नेफ्रॉन असं म्हणतात। म्हणजे गाळण क्रिया जे करतात त्यांना नेफ्रॉन असं म्हणतात। प्रत्येक नेफ्रॉनमध्ये कापाच्या आकाराच्या पातळ भित्तिका असलेला वरचा भाग असतो, त्याला बोमस संपुट असे म्हणतात। त्यातील रक्त केशिकेच्या जाळीला ग्लोमेरुल असे म्हणतात। यकृतात तयार झालेले युरिया रक्तात येतो तेव्हा युरियायुक्त रक्त ग्लोमेरुलमध्ये येते। त्यावेळी ग्लोमेरुलमधील रक्तकेशिकांमधून हे रक्त गाळले जाते व युरिया तत्सम पदार्थ वेगळे केले जातात। बोमस संपुट असलेला द्राव नंतर नेफ्रॉन नलिकेमध्ये जातो। मानवामध्ये वृक्क हा उत्सर्जनाचा महत्त्वाचा अवयव असला तरी त्वचा आणि फुफ्फुस सुद्धा उत्सर्जनाच्या क्रियेत मदत करतात। उजवे वृक्क हे डाव्या वृक्कापेक्षा थोडे खाली असते। प्रत्येक वृक्कामध्ये अंदाजे 10 लाख नेफ्रॉन। साधारण व्यक्तीच्या शरीरामध्ये अंदाजे 5 लिटर रक्त असते, जे वृक्कामधून दररोज 400 वेळा गाळले जाते। वृक्क रोज साधारणपणे 190 लिटर रक्त गाळतात, ज्यामधून 1 ते 1.9 लिटर मूत्र तयार होते। उरलेला पदार्थ पुन्हा
शोषून घेतला जात असतो. रक्तातून नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपक्रम वापरला गेला जातो. या क्रियेला व्यस्ताश्लेष म्हणतात. वनस्पतीचा समन्वय. आता बाह्य उत्पादनात प्रतिसाद म्हणून वनस्पती कोणत्याही भागाची हालचाल किंवा वाढ म्हणजे अनुवर्तन किंवा अनुवर्ती हालचाल होय. कोणत्याही वनस्पती परारोह संस्था प्रकाश उत्पादनास प्रतिसाद देते, म्हणजेच प्रकाश स्रोताच्या दिशेने तिची वाढ होत असते. वनस्पतींनी दाखवलेली या हालचालीस प्रकाशोन्नती हालचाल असं म्हणतात. त्यानंतर वनस्पती मूळ संस्था गुरुत्वाकर्षण व पाणी या उत्पादनाला प्रतिसाद देतात. या प्रतिसादांना अनुक्रमे गुरुत्वानुवर्ती हालचाल व जलानुवर्ती हालचाल असं म्हटलं जातं. वेलीचे तणाव हे स्पर्श संवेदी असतात. परारोहाच्या गाभ्यातून तयार होणाऱ्या ऑक्झिन नावाचे संप्रेरक पेशी विवर्धनाला मदत करते. खोडाच्या वाढीसाठी जिबरेलिन्स, पेशी विभाजनासाठी सायटोकायनेसिस ही संप्रेरक मदत करतात. ॲब्सॅक्सिक आम्ल हे संप्रेरक वनस्पतीची वाढ रोखणे, वाढीची क्रिया मंद होणे, पाने कोमेजणे यावर प्रभावी ठरते. यानंतर माहीत आहे का तुम्हाला या सत्रामध्ये व्हीनस फ्लायट्रॅप या वनस्पती कीटकांना फसविण्यासाठी फुलाप्रमाणे दिसणारा व फुलाप्रमाणे सुवासिक असणारा एक सापळा असतो. जेव्हा कीटक त्यावर येतो तेव्हा सापळा बंद होतो व त्या कीटकाचे पचन वनस्पतीद्वारे केले जाते. कमळाचे फूल सकाळी तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते. कीटकाचा स्पर्श होताच ड्रासेरा या कीटकभक्षी वनस्पतीच्या पानातील तंतुके आपल्या बाजूस वळतात व कीटकांना चहूबाजूंनी हेरतात टाळतात. तेरडा या वनस्पतीत योग्य वेळ येताच पक्व फळ फुटते व त्याच्या बिया सर्वत्र पसरतात. यानंतर मानवी समन्वय, ज्यामध्ये चेतासंस्था हे सगळ्यात महत्त्वाचं ऊती आहे. शरीरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश वहनाचं कार्य करणाऱ्या विशेष प्रकारच्या पेशींना चेतासंस्था असं म्हणतात. चेतापेशी या मानवी चेतासंस्थेतील रचनात्मक व कार्यात्मक घटक आहेत. मानवी शरीरातील आकाराने सर्वात मोठा असणाऱ्या चेतापेशीची लांबी काही मीटरपर्यंत भरते. चेतापेशीचं विद्युत व रासायनिक आवेग निर्माण करण्याची व वहन करण्याची क्षमता असते. त्याचबरोबर चेतापेशींना आधार देणाऱ्या व त्यांच्या कार्यात मदत करणाऱ्या पेशींना चेताबंध असं म्हणतात. तर चेतापेशी आणि चेताबंध यांच्या साहाय्याने चेता बनत असतात. यानंतर चेतापेशीचे प्रकार. संवेदी चेतापेशी. संवेदी चेतापेशी आवेगाने वहन ज्ञानेंद्रियाकडून मेंदू व मेरुरज्जूकडे करतात. प्रेरक चेतापेशी. प्रेरक चेतापेशी आवेगाने वहन मेंदू व मेरुरज्जूकडून स्नायू किंवा ग्रंथीसारख्या प्रेरक अवयवाकडे करतात. संयोगी पेशी. संयोगी पेशी ह्या चेतापेशीच्या एकात्मिकतेचे संकलन करीत असतात. मानवी चेतासंस्था 3 विभागात विभागली जाते, ज्याला मध्यवर्ती चेतासंस्था, परिघीय चेतासंस्था आणि सात्विक चेतासंस्था म्हणून ओळखलं जातं. मध्यवर्ती चेतासंस्थामध्ये मेंदू व मेरुरज्जू यांनी बनलेली असते. यामध्ये प्रौढ माणसाच्या मेंदूचं वजन 1300 ते 1400 ग्रॅम असून तो सुमारे 1000 अब्ज चेतापेशींनी बनलेला असतो. प्रमस्तिष्क हा मेंदूचा सर्वात मोठा भाग असून 2 प्रमस्तिष्क गोलार्धाचा बनलेला असतो. हे गोलार्ध टणक, तंतू आणि चेतामार्ग यांनी एकमेकांना जोडलेले असते. मेंदूचा 2/3 एवढा भाग प्रमस्तिष्काने व्यापलेला असतो. म्हणूनच याला मोठा मेंदू असंही म्हटलं जातं.
अनुमस्तिष्क हा छोटा भाग असून कुपर गुहेच्या मागील बाजूस व प्रमस्तिष्काच्या खालील बाजूस असतो. त्यानंतर मस्तिष्कपुच्छ हा मेंदूचा सर्वात शेवटचा किंवा पुष्प बाजूचा भाग असून त्याच्या वरील बाजूस 2 त्रिकोणाकृती उंबरठ्यासारख्या संरचना असतात, त्यांना पिरॅमिड म्हणतात. याच्या पार्श्व भागाचे पुढे मेरुरज्जूत रूपांतर होते. आता मेंदूचे भाग आणि त्यांचं कार्य दिलेलं आहे. प्रमस्तिष्कामध्ये ऐच्छिक हालचालींचे नियंत्रण करणे, मानवी एकाग्रता, नियोजन, निर्णयक्षमता, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता व बुद्धिविषयक क्रिया. त्यानंतर अनुमस्तिष्क ऐच्छिक हालचालीचे सुसूत्रता आणणे, शरीराचा तोल सांभाळणे एवढं असतं. त्यानंतर मस्तिष्कपुच्छ हृदयाचे ठोके, प्रवाह, श्वास, शिंकणे, खोकणे, लाळ निर्मिती इत्यादी अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण केलं जातं. आणि त्यानंतर मेरुरज्जू त्वचेपासून मेंदूकडे अवेगाने वहन करणे, मेंदूपासून स्नायू व ग्रंथीकडे अवेगाने वहन करणे प्रमस्तिष्क क्रियेचे समन्वय केंद्र म्हणून कार्य करत असतो. परिघ चेतासंस्था क्वापर चेता. आता मेंदूपासून निघणाऱ्या चेतांना क्वापर चेता म्हणतात. शीर, छाती व पोटांचा विविध भागाशी या सम्मिलित असतात, त्याला क्वापर चेताच्या 12 जोड्या असतात. मेरुचेताच्या 31 जोड्या असतात. आणि स्थायित्व चेतासंस्था ही हृदय, फुफ्फुस, जठर इत्यादीच्या सारख्या अनैच्छिक अवयवांची चेतानी सात्विक चेतासंस्था तयार होते. याचे नियंत्रण आपल्या इच्छेवर दिसत नाही. यानंतर अंतःस्रावी ग्रंथी व काही महत्त्वाचे कार्य. त्यानंतर पहिली ग्रंथी आहे अंधचेतक, ज्याचं स्थान असतं मेंदूच्या प्रमस्तिष्कात पीयूषिकाच्या ग्रंथीच्या वर आणि संप्रेरक असतं पीयूषिकेतील स्राव निर्माण करणाऱ्या पेशीचे नियंत्रण करणारे स्राव तयार करणं आणि कार्य असतं पीयूषिकेतील ग्रंथींना नियंत्रित करणं. त्यानंतर पीयूषिका मेंदूच्या तळाशी असतात. वृद्धी संप्रेरक, अधिवृक्क, ग्रंथी संप्रेरक, औटुग्रंथी, प्रोलॅक्टिन, ॲसिटोसिन, लॅक्टिनायझिन, हार्मोनियम प्रतिमूत्रल संप्रेरक, पुटिका ग्रंथी संप्रेरक. त्यानंतर यांचं कार्य असतं पीयूषिकांचं हाडाच्या वाढीस चालना देणे, अधिवृक्क ग्रंथीच्या स्रावास चालना देणे, औटुग्रंथीच्या स्रावास चालना देणे, मातेस दुग्ध उत्पादन करण्यास प्रवृत्त करणे. त्यानंतर मुलास जन्माला येताना गर्भाशय आकुंचन करणे आणि मासिक पाळीचे नियंत्रण करणे, अंडमोचन करणे. त्यानंतर शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित करणे आणि जनन ग्रंथीची वाढ करणे हे पीयूषिकाचं कार्य असतं. त्यानंतर औटुग्रंथी मानेच्या मध्यभागी समोरून श्वसनाच्या दोन्ही बाजूस असतात. यामध्ये थायरॉक्सिन आणि कॅसिटोसिन हे औटुग्रंथीमध्ये संप्रेरक असतात, ज्यामध्ये शरीराची वाढ व चयापचय क्रिया नियंत्रित करणे, कॅल्शियमचे चयापचय व रक्तातील कॅल्शियमचे नियंत्रण करणे. त्यानंतर परवटू ही ग्रंथी औटुग्रंथीच्या मागे 4 ग्रंथी असतात, ज्यामध्ये पॅराथायमिन हे संप्रेरक वाहत असतं आणि त्याचं कार्य आहे शरीरातील कॅल्शियम फॉस्फरसच्या चयापचयाला नियंत्रित करणे. त्यानंतर स्वादुपिंड हा जठराच्या मागे 4 पेशी असतात, ज्यामध्ये अल्फा पेशी 20%, बीटा पेशी 70%, डेल्टा पेशी 5% आणि पीसी पेशी 5% असतात, ज्यामध्ये इन्सुलिन संप्रेरक असतं. त्यानंतर ग्लायकोग्लॉन हे सुद्धा असतं आणि याचं कार्य आहे यकृताला ग्लायकोजनचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यास ते उत्तेजित करतं आणि त्याचबरोबर रक्तातील वाढीव साखरेचे ग्लायकोजनमध्ये रूपांतर करण्यास यकृताला उत्तेजित करत असतं. इन्सुलिन व ग्लायकोजनच्या पातळीवर नियंत्रण ठेवणं, आतड्याची हालचाल व त्याद्वारे ग्लुकोजचे शोषण
यावर नियंत्रण करणं आणि स्वादुपिंडाच्या स्रावावर नियंत्रण ठेवणं हे सर्व स्वादुपिंडाचं कार्य असतं. यानंतर अधिवृक्क हे दोन्ही वृक्काची जोडी असते. अधिवृक्क हे ॲड्रेनिल व ॲनाड्रेनिल आणि कार्डिओस्टेरॉइड हे संप्रेरक संप्रेरित करत असतात. त्यानंतर आणीबाणीच्या तसेच भावनिक प्रसंगी नियंत्रण करत असतात. हृदय व त्याच्या संस्थेचे उत्पादनकरण व चयापचय क्रियेस उत्तेजित देत असतात. NAK चे संतुलन चयापचय क्रियेला उत्तेजन. त्यानंतर अंडाशय स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला असतात. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉल हे दोन संप्रेरक संप्रेरित करतात आणि स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या अंतःस्त्रावाची वाढ, स्त्रियांच्या दुय्यम लैंगिक गुणांचा विकास करणे आणि गर्भाशयाच्या अंतःस्त्रावात गर्भावस्थेत तयार करणे, गर्भावस्थेस मदत करणे. त्यानंतर वृषण ग्रंथी मणक्यामध्ये असतात आणि टेस्टोस्टेरॉन हे संप्रेरक स्रावत असतात आणि पुरुषांच्या दुय्यम लक्षणांचा विकास जसे की दाढी, मिशा, आवाजात घोगऱ्यापणा येणे हे याचं कार्य असतं. यवनलोपी ग्रंथी हृदयाजवळ छातीच्या पिंजऱ्याच्या जवळ असतात. थायमिन हे संप्रेरक प्रेरित असतात आणि प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या पेशीवर नियंत्रण ठेवणे हे या पेशीचं कार्य असतं.